शेळगीचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवाच्या तेलाभिषेकानं नंदीध्वज महायात्रेस मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। सालाबादप्रमाणे यंदाही अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी, रविवारी आणि सोमवारी शेळगीतील श्री मल्लिकार्जुन यात्रा पंच कमिटीच्या वतीनं नंदीध्वज महायात्रा साजरी केली जाते। यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवाला तैलाभिषेक अर्थात यण्णिमज्जन आणि हरिद्रालेपन करून यात्रेला सुरुवात झाली। यावेळी गावातील सर्व देवदेवतांना तैलाभिषेक आणि हरिद्रालेपन करण्यात आलं। त्यानंतर सायंकाळी 4 वाजता यात्रेतील मानकरी सोमशेखर बिराजदार यांच्या दहिटणे येथील मळ्यात यात्रेतील प्रमुख 3ही मानाच्या नंदीध्वजांना स्नान घालून शुचिरभूत करण्यात आलं। त्यानंतर मिरवणुकीनं नंदीध्वजांचं आगमन शेळगीतील महालक्ष्मी मंदिराजवळ आल्यानंतर मानाच्या 3ही नंदीध्वजांना सोन्या चांदीचे साज चढवून आकर्षक सजावट करण्यात आली। त्यानंतर नंदीध्वज यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष श्री प्रकाश बिराजदार पाटील यांच्या हस्ते विधिवत अभिषेक आणि महापूजा करून धार्मिक विधी पार पाडण्यात आले। यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि भक्तांच्या वतीनं महाआरती करण्यात आली। यंदाच्या वर्षी यात्रेतील मानकरी कल्याणी मल्लप्पा बिराजदार यांच्या सुविद्य पत्नी पुष्पा कल्याणी बिराजदार यांच्यातर्फे मानाच्या पहिल्या नंदीध्वजाला सोन्याचे हरडे आणि पाटल्या अर्पण करून त्यांनी श्री मल्लिकार्जुन चरणी आपली सेवा बजावली। यावेळी माजी नगरसेवक शिवण्णा बिराजदार यांच्यासह मल्लिकार्जुन यात्रा पंच कमिटीचे सर्व विश्वस्त सोमशेखर बिराजदार, मारुती बगले, महादेव नागशेट्टी, शिवशंकर बिराजदार, महादेव जावळे, श्रीशैल यलशेट्टी, केदार बिराजदार, शीतल बिराजदार, लक्ष्मण यलशेट्टी, भीमाशंकर जावळे, महादेव लंगडे, चंद्रकांत रमण शेट्टी, गुरुनाथ होसाळे, गंगाधर झुरळे, गुरुनाथ जावळे, गणपत बिराजदार, महेश ठेसे, अमर बिराजदार, अण्णाराव बगले, दिलीप नागशेट्टी यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते। महापूजा आणि महाआरतीनंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। नंदीध्वज सजावट, धार्मिक विधींसह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर बिराजदार, भीमाशंकर झुरळे, रेवप्पा कोरे, प्रथमेश बिराजदार, राहुल बिराजदार, महांतेश कंठीकर, अभिजित बिराजदार, सचिन बिराजदार, सागर करपे, गुरुनाथ पनशेट्टी, ओंकार भरडे आदींनी परिश्रम घेतले। रात्री भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महापूजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं।